या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। चिकन आणि मटण बिर्याणी फक्त 60 रुपयांमध्ये। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस व जिंदाशहा मदार चौक सोलापूर। मरियाई चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक भैया चौक दरम्यानचा नवीन रेल्वे पूल तात्काळ पूर्ण करावा, अन्यथा रेल रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चेतन नरोटे यांनी दिला। सोलापूर काँग्रेसतर्फे मरियाई चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली। 103 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल 14 डिसेंबर 2025 रोजी पाडल्यानंतर शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे। दररोज 1 ते 1.5 लाख नागरिक या मार्गाचा वापर करत होते। 2 महिने उलटूनही नवीन पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकात नाराजी आहे। प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन कामाचा कालबद्ध आराखडा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। सोलापूर शहरामध्ये हे मध्यवर्ती भाग आहे। मरियाई चौक ते अण्णाभाऊ साठे हा रस्ता जो होता तिथील मध्यवर्ती पूल या ठिकाणी पाडून प्रशासनाने गेलो 1.5 महिना झालं। आपण बघताय की अनेक नागरिकांचे इथं हाल बेहाल होते। म्हणून आज खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोक व काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हे आंदोलन घेतो आहे। प्रशासनाला जागा करण्याचं काम स्थानिक नागरिक ह्या ठिकाणी आज करतायत। लोक ह्या ठिकाणी रस्त्यावर येतात। 1.5 महिना झालं हा काम इथलं बंद आहे। त्यामुळं लोकांच्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी जे रेल्वे प्रशासन आणि नॅशनल हायवे ह्या दोघातला जो वाद आहे, नॅशनल हायवेनी सांगितलं की आम्ही फाउंडेशनच्या मंजुरीला या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडे जे फाईल पाठवले ते आज तागायत ते फाईल मंजूर झालं नाही। तर ते फाईल मंजूर झालं नसेल तर पूल पाडला कशाला, आणि तुमच्याकडे मंजुरी नसेल तर लोकांचे हाल करता कशाला? तुमच्याकडे पूर्ण ह्याच्या फाईल मंजुरी या फाउंडेशनचं या ठिकाणी तुम्ही डिझाईन दाखवलात, पाडल्यानंतर तुम्ही सांगितलात की 12 ते 14 महिने हा पूल होणार आहे, पण गेले 1.5 महिने झाले या ठिकाणी काम बंद आहे। त्यामुळं लोकांच्या या ठिकाणी तीव्र भावना आहेत। लोकांना जो 3, 4, 5 किलोमीटर असं लांब रामवाणीकडनं जावं लागतं। ह्या भागातनं गेलं तर 3 किलोमीटर बसतं आहे। दोन्हीकडं बघितलं तर दोन्हीकडं दिव्याची लाईट नाही, रस्ते खराब आहेत। या बोगद्यामध्ये आता गुडघ्या एवढं पाणी थांबलं आहे, लोकांच्या अंगावर पाणी उडतं आहे। अर्धा तास नागरिक त्या बोगद्यामध्ये अडकून आहेत आणि कुठलीही व्यवस्था याची लोकांनी केली नाही। जवळपास 1 लाख लोक या भागामध्ये खाली मरियाई चौकाच्या पुलाच्या खाली राहतात आणि या लोकांची शिक्षण असेल, हॉस्पिटल असेल, जे दळणवळण आहे हे सगळे ह्या लोकांचे या ठिकाणी बंद पडल्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही हे आंदोलन करतोय। हे झाल्यावर DRM ऑफिसला आम्ही जाणार आहे आणि निवेदन देणार आहे। एवढंच नाही तर खासदार प्रणिती यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी इशारा देतो रेल्वेला की आपण हे काम त्वरित चालू करावं, नाहीतर पुढचं आंदोलन रेल्वे अडवण्याचं या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व स्थानिक लोकांच्या वतीनं आम्ही घेणार आहे। आज आव्हान वजा आपल्याला विनंती करतो की नागरिकांचा अंत बघू नका। नागरिक आज या ठिकाणी लोकांचे हाल बेहाल होतात, त्यामुळं प्रशासनाला आता जो आम्ही या ठिकाणी पत्र देणार आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।